जय महाराष्ट्र मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये 6,557 जागांसाठी टेक्निशियन ग्रेड 1 आणि 3 साठी मेगा भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की आजपासूनच अप्लाय करणं सुरू झालंय. आजच्या व्हिडिओत तीच संपूर्ण माहिती सांगतोय. कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय, स्टडी कसं करायचा, कुठले पुस्तकं वापरायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला परमनंट सरकारी जॉब पाहिजे असेल, ते पण रेल्वेमध्ये, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमचं काय शिक्षण झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे, नक्की कमेंट करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे ही ॲडव्हर्टिजमेंट आली आहे. तुम्ही ते नंबर बघू शकताय आणि जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती दिली आहे. टोटल 66 पानी, खूप मोठी PDF आहे, पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. जसं की ते बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दिसून जाईल. कुठल्या कुठल्या पोस्टसाठी भरती होते आहे, तर तुम्ही ते बघू शकताय. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यासाठी आणि टेक्निशियल ग्रेड 3 यासाठी ही भरती होते. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी आहे, ज्यांचं ITI झालंय त्यांच्यासाठी आहे. लेवल 5 आणि 2 यानुसार आपल्याला इथे सॅलरी मिळते. म्हणजे स्टार्टिंगलाच आपल्याला इथे 29,200 सॅलरी मिळते. मेडिकल स्टँडर्ड B1 मिळतंय. 18 ते 33 तुमचं वय पाहिजे. वयामध्ये सूट दिली आहे, डिटेलमध्ये पुढे बघतोच आहे. पण यासाठी 323 जागा आहे आणि यासाठी 6,234 म्हणजे टोटल 6,557 जागांसाठी ही भरती आहे. आता महत्त्वाच्या तारखा समजून घेऊ. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नोटिफिकेशन आली आहे 29 जून 2026 रोजी. ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म भरणं सुरू होतंय आजपासून, म्हणजे 30 जून 2026 पासून. कधीपर्यंत भरू शकतोय? 29 जुलैपर्यंत भरू शकतोय. म्हणजे जवळपास 28 ते 29 दिवस आहे आपल्या हातात फॉर्म भरण्यासाठी. पण फॉर्म भरताना अनेकांचे डॉक्युमेंट वेळेवर जमा होत नाही, त्यामुळे त्यांची फॉर्म भरायची शेवटची तारीख निघून जाते. त्यामुळे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जमा करायचे. कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर 31 जुलै ही पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे. ॲप्लिकेशन विंडो जी आहे, करेक्शन म्हणजे तुमचा फॉर्ममध्ये काही चुका झाल्या तर ते करेक्शन करू शकता तुम्ही 1 ते 10 ऑगस्टमध्ये. आणि ॲप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला एक्झामच्या 4 दिवस आधी मिळून जाईल. एक्झाम कधी होणार आहे अजून मेन्शन केलेलं नाही आहे, तारीख आलेली नाही आहे, पण तरी 2 महिने तुमच्या हातात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्टडी करायचं तर बुक इथे मी टॅग करून देईल. आता डिटेलमध्ये आपण वॅकन्सी समजून घेऊ. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 2 पोस्ट असणार आहे. एक तर असणार आहे ग्रेड 1 आणि ग्रेड 3 यासाठी भरती होते. ग्रेड 1 ग्रेड 3 मध्ये पण काही पोस्ट नेम्स आहे. जसं की बघू शकताय, टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यासाठी इथे बघू शकताय. CPC 7 CPC नुसार 5 लेवलचं पेमेंट मिळतंय. B1 इथे मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. 323 वॅकन्सी आहे. पण ग्रेड 3 मध्ये तुम्ही बघू शकताय, ट्रॅक मेकॅनिकसाठी आहे, ब्लॅकस्मिथसाठी आहे, ब्रिजसाठी आहे, त्याच्यानंतर बघा डिझेलसाठी आहे, इलेक्ट्रिकसाठी आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी, अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज तुम्हाला इथे दिसून जाईल. मग तुमचा जो पण ट्रेड झालाय त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकता. आता बघा, यासाठी किती जागा आहे, यासाठी तुम्ही बघू शकता 1,109 जागा आहे. पुन्हा खाली स्क्रोल करा, याच्यासाठी 584 जागा आहे. म्हणजे भरपूर साऱ्या जागा असणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. आणि तुमचं काय शिक्षण झालंय, काय ट्रेड झालाय त्यानुसार तुम्ही करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अप्लाय करायचंय तर वयाची अट काय असणार आहे, तर 1 जुलै म्हणजे 1/7/2026 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं वय हे 18 ते 33 मध्ये पाहिजे. आणि ग्रेड 3 साठी तुमचं वय हे 18 ते 30 पाहिजे. म्हणजे पहिल्या पोस्टसाठी 18 ते 33, दुसऱ्यासाठी 18 ते 30. पण कॅटेगरीत नसाल म्हणजे PWD कॅन्डिडेट तुम्ही आता 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिले आहे, वयामध्ये सूट दिली आहे. 33 + 10 म्हणजे 43 पर्यंत. आणि ते तुम्ही 40 पर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST साठी 5 वर्ष सूट दिली आहे, म्हणजे 33 + 5 30 + 5. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमन आहात तुम्हाला दिलेली आहे. OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. आणि बाकीच्यांसाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे, तुम्ही चेक करू शकताय. त्यानंतर शिक्षण काय पाहिजे, तर पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं BSc इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा म्हणजे हे झालेलं पाहिजे. किंवा इथे बघा ऑर दिलंय, BSc इन एनी कॉम्बिनेशन ऑफ दिस सब्जेक्ट, कुठल्याही कॉम्बिनेशन मधून झालंय तरी चालतंय. किंवा
3 इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा इन दिस सब्जेक्ट म्हणजे तुमचा डिप्लोमा जरी झाला आहे या सब्जेक्टमधून तरी चालतंय, बी-एस-सी झालंय तरी चालतंय किंवा इथे ऑर दिलंय डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी ऑफ अबाव सब्जेक्ट किंवा डिग्री जरी झाली आहे या कुठल्याही सब्जेक्टमधून तरी चालणार आहे या पहिल्या पोस्टसाठी. ओके. त्यामुळे बी-एस-सी किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग. ओके. आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी एक तर तुम्ही 10वी पास पाहिजेल आणि आय-टी-आय झालेला पाहिजे तुमच्या रिलेव्हंट त्या ट्रेडमध्ये. म्हणजे 10वी प्लस प्लस आय-टी-आय तुम्ही आहात, अप्रेंटिसशिप केली आहे तरी चालतं. म्हणजे एक तर बघा 10वी प्लस आय-टी-आय पाहिजे किंवा 10वी प्लस अप्रेंटिसशिप केली पाहिजे. अनेक जणांच्या कमेंट्स येतात ना, "सर तुम्ही ते अप्रेंटिसशिपचे व्हिडिओ बनवतात, 1 वर्षाचं असतं, मग नंतर काय फायदा होत नाही?" तर फायदा इथे होतो. बघा आता रेल्वेमध्ये भरती निघाली आहे. 10वी प्लस अप्रेंटिसशिप मागितली. आता ज्यांनी अप्रेंटिसशिप केली असेल तर त्यांना इथे फायदा आहे ना, म्हणजे इथे बघा जिथे आपल्याला 2-3 वर्षाचा आय-टी-आय मागताय, जिथे आपल्याला डिग्री मागताय, तिथे आपल्याला अप्रेंटिसशिपच्या बेसवर सुद्धा इथे संधी मिळते. त्यामुळे बोलतो अप्रेंटिसशिप झालं, इंटर्नशिप झालं यामध्ये जसं की बघा इथे इंटर्नशिप आहे. अजून खाली स्क्रोल करा, इथे बघा अप्रेंटिसशिप. तर अशा भरपूर संधी आणत असतो मी. इथे बघा ही जी अप्रेंटिसशिप भरती आहे, इथे तुम्ही अप्लाय केलं बँकेचे, पुढे जाऊन जर मोठ्या बँकेत संधी मिळाली, तर अप्रेंटिसच्या बेसवर पण इथे जागा निघत असतात. त्याचा तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुमचं मेडिकल स्टँडर्ड चेक केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही किती फिजिकल फिट आहात ते चेक केलं जातं A3. ओके. A3 म्हणजे काय? तुमचं व्हिजन कसं आहे? त्याबद्दल माहिती दिली आहे. B2 मध्ये काय? डिस्टन्स व्हिजन किती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मस्ट पास कलर व्हिजन कारण की बघा रेल्वेमध्ये जॉब करायचा तर तुम्हाला या गोष्टींचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होत असते. ओके. त्याच्यानंतर सॅलरी किती आहे तुम्हाला सांगितलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन का होणार आहे? तर तुमचं सिलेक्शन सोपं आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते, जी की 100 मार्काची असते. मेरिट मार्किंग असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. म्हणजे बघा तुम्ही जे पण डॉक्युमेंट सबमिट केले ते मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे आणि फायनल मेरिट असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं का इथे कुठलाही इंटरव्ह्यू होत नाही. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झाम आणि फायनल मेरिट लागणार आहे. इथे कुठलाही इंटरव्ह्यू होत नाहीये, जी की एक चांगली गोष्ट आहे. अनेकांना इंटरव्ह्यूची भीती वाटते. जर का तुम्ही ही कॉम्प्युटर टेस्ट पास केली, डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल बरोबर असतील तर तुम्हाला या बाकीचं काही टेन्शन नाही. मेन हेच आहे की कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तुम्हाला याची तयारी करायची तर बुक मी इथे टॅग करून दिले आहे. तुम्ही स्टडी सुरू करून द्या. यासाठी एक्झाम पॅटर्न काय असणार ते तुम्ही बघू शकताय. 100 प्रश्न असणार आहे. 100 मार्कांसाठी 90 मिनिटं मिळणार आहे. मग तोच असतं जसं की बघा जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. तुम्ही ते बघू शकताय नंबर ऑफ क्वेश्चन कोणाचे किती आहे आणि टोटल मार्क त्याला किती मिळणार. म्हणजे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 90 मिनिटं मिळणार आहे आणि पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेटसाठी 120 मिनिटं मिळणार आहे. तर याचा स्टडी करायचा तर बुक मी इथे टॅग करून देईल. ओके. आणि ग्रेड 3 साठी तुम्ही अप्लाय करताय म्हणजे आय-टी-आयच्या बेसवर तिथे बघा मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग किती 25 प्रश्न 25 मार्कासाठी, 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल सायन्स 40 प्रश्न 40 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस 10 प्रश्न 10 मार्कांसाठी असे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 90 मिनिटं मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही तुमची एक्झाम होणार आहे. तर तुम्हाला याचा सिलेबस डिटेलमध्ये पाहिजे असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावरही तुम्ही करू शकता आणि एक्झाम सेंटर्स पण दिले म्हणजे एक्झामचे लँग्वेज कुठले आहे तर आपल्या मराठी भाषेत सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकताय. कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर पासपोर्ट साइज फोटो, तुमचा लाईव्ह फोटो, स्कॅन सिग्नेचर, 10वी पासचं सर्टिफिकेट, आय-टी-आय, डिप्लोमा, डिग्री जे पण झालंय त्याचं सर्टिफिकेट, व्हॅलिड फोटो आयडी प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट हे कॅटेगरी ई-डब्ल्यू-एस आणि पी-डब्ल्यू-बी-डी सर्टिफिकेट लागणार आहे. ॲप्लिकेशन फी ₹50 आहे. ज्यामध्ये तुम्ही आउट ऑफ धिस फी ₹500 अँड अमाउंट ऑफ ₹400 शॅल बी रिफंडेड म्हणजे सी-बी-टी तुम्ही दिली तर 500 पैकी ₹400 तुम्हाला परत मिळून जातील, जी की एक चांगली गोष्ट आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-के-डी कॅन्डिडेट, फिमेल्स, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी ₹250 फी असणार आहे, जी की कंप्लीटली रिफंड होते. अप्लाय कसं करायचं तर ही रेल्वेची वेबसाईट आहे. इथे बघा आलेलं आहे. क्लोजिंग डेट आलेला आहे. तर तुम्ही ग्रेड 1 साठी अप्लाय करताय तर 3 साठी अप्लाय करताय. जस्ट तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. ज्याच्यासाठी पण अप्लाय करताय त्यावर क्लिक करायचं आहे. वेबसाईट तुमच्यासमोर पी-डी-एफ तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आणि जर का अप्लाय करायचं तर अप्लाय नाऊ म्हणायचं आहे. आधारसोबत लॉग इन करू शकताय किंवा क्रिएट अकाउंट करू शकताय. क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती टाकून घ्यायची. आपण इंडियन आहोत. त्याच्यानंतर फुल नेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात तर ती माहिती टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ पुन्हा चेक करून घ्यायची आहे. जेंडर, फादर नेम, मदर नेम, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर येईल, ओ-टी-पी येईल तो टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
आधारसोबत तुमचं जे डिटेल्स आहे ते व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट क्रिएट केलं तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे. रेल्वेमध्ये परमनंट जॉब मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे आय-टी-आय झालाय, डिप्लोमा झालाय त्यांच्यासाठी पण चांगली संधी आहे. तर नक्की शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.